नमस्कार, मी डॉक्टर सुशांत पाटील. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलू. हा विषय आपल्या माता भगिनीसाठी आहे, त्यामुळे त्यांनी लक्ष दिलं तर खूप बरं होईल. एक चुकीची पद्धत सध्या चालू आहे, ती म्हणजे मासिक पाळी पुढे ढकलणे किंवा धार्मिक सामाजिक कारण किंवा घरात देवकार्य आहे किंवा बऱ्याच गोष्टी कारणं असतात. ट्रिपला जायचं आहे त्यामुळे मासिक पाळी पुढे ढकलली जाते. हे सर्वात चुकीचं आहे. अशी कोणतीही औषधं मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी सायन्सने काढलेली नव्हती आणि ते काढूसुद्धा शकत नाही, कारण की ही एक नैसर्गिक चक्र आहे. जसं आपण संडास लघवीला जातो त्याप्रमाणे महिन्याला मासिक पाळी येते आणि ते नैसर्गिक चक्र आहे, ते तुम्ही बदल करू शकत नाही. आणि ज्या तुम्ही गोळ्या खाताय, मग मेडिकलमध्ये घेऊन किंवा डॉक्टर देतात किंवा मेडिकलमध्ये घेऊन ज्या गोळ्या जास्तीत जास्त खाल्ल्या जातात, त्या गोळ्यांचं कारण वेगळं होतं. त्या गोळ्या खरं तर दुसऱ्या कारणासाठी, म्हणजे ज्याची अनियमित पाळी आहे किंवा रक्तस्राव ज्यांचा जास्त होतो, थांबतच नाही, अशा व्यक्तींसाठी किंवा बऱ्याच दुसऱ्या आजारासाठी त्या गोळ्या काढलेल्या होत्या. पण त्याचा वापर, जसा इनोचा वापर आता ते पित्त आणि गॅस कमी करण्यासाठी सोडून केक तयार करण्यासाठी जास्त वापरत आहे, तसं तुम्ही करत आहात. त्या गोष्टी करू नका. याच्यामुळे तुम्हाला लगेचच साईड इफेक्ट म्हणजे पाळी लांबते, अंग जड होतं, छातीमध्ये दुखतं, पित्त जास्त होतं, डोकं दुखतं. आणि जर तुम्ही असं दर महिन्यात किंवा दर थोड्या दिवसात जर घेत असतील तर तुमची नैसर्गिक पाळी बदलून जाईल आणि त्यानंतर PCOD किंवा तुमच्या पिशवीमध्ये गाठ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा गोष्टी न करता दिलेली गोष्ट म्हणजे मासिक पाळी देवानंच दिलेली आहे, त्यामध्ये अडचण करू नका. तुम्हाला धार्मिक गोष्टींनी ते पाळावंचं असेल तर पाळा, ते फंक्शन पुढे ढकला किंवा जाऊ नका, पण तुम्ही त्याच्यासाठी औषध गोळ्या घेऊ नका. जे आहे नैसर्गिकरित्या ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.